तर आपण ह्या भागामध्ये शिकणार आहोत संख्यांच्या लहान मोठेपणा म्हणजे क्रमसंबंध शिकणार आहोत। तर याच्यामध्ये हमीदने प्रश्न केलेला आहे शिक्षकांना की 6 अंकी किंवा 7 अंकी संख्या दिल्यास त्यापैकी लहान आणि मोठी संख्या कशी ओळखायची। तर शिक्षकांनी उत्तर दिलेलं आहे की 5 अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा आपण मुलांना शिकलेलो आहोत। तर आता आपल्याला 6 अंकी आणि 7 अंकी अंक जे आहेत ते लहान आणि मोठे कसे आहे याचा क्रमसंबंध आता आपण बघूया। ज्या संख्येच्या दशहजार स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी। दशहजार या स्थानावरील अंक सारखे असल्यास हजार स्थानचा अंक तपासावा। म्हणजे समजा बघा आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आणि तिथे जसं हे उदाहरण दिलेलं आहे मुलांनो, तर इथे आपल्याला लहान आणि मोठी संख्या ओळखायची आहे। तर आपण बघा ही 1 2 3 4 5 ही 5 अंकी संख्या आहे आणि ही 1 2 3 4 5 6 ही 6 अंकी संख्या आहे। तर ऑब्वियसली ही जी 6 अंकी संख्या आहे ती मोठी राहणार आहे। परंतु समजा दशहजार स्थानचा अंक ज्या ठिकाणी काही ठिकाणी समजा 10,000 स्थानचा अंक लहान असला आणि कोणता मोठा असला तर जो अंक मोठा असतो 10,000 स्थानचा ती संख्या आता मोठी समजतो आपण। पण समजा दशहजार स्थानी पण समजा सारखे अंक असले तर त्या वेळेस आपण हजार स्थानचा जो अंक आहे तो तपासायचा आणि त्यावरूनच दिलेल्या संख्यांचा आपण क्रम ठरवू शकतो। यावर हमीद म्हणतो हो सांगता येईल। सुरुवातीला आपण दशलक्ष स्थानाचे अंक पाहूया। सुरुवातीला आपण दशलक्ष स्थानाचे अंक पाहूया। जसं इथे पण हे जे उदाहरण दिलेले आहे मुलांनो, एकक दशक शतक हजार 10,000 10,000 स्थानी इथे 15 आहे आणि इथे बघा एकक दशक शतक हजार 10,000 तर 10,000 स्थानी 5 आहे। तर 5 आणि 15 यापैकी 15 ही संख्या मोठी असल्यामुळे आपण ही संख्या मोठी झाली आणि आपल्याला जे चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येच्या साइडनी ते चिन्ह देऊया। आणि दशलक्ष स्थानाचे अंक सारखे असल्यास आपण लक्ष स्थानाचे अंक आपल्याला तपासावे लागतील। लक्ष स्थानाचे अंक देखील सारखे असल्यास दशहजार स्थानचे अंक बघून संख्यांचा लहान मोठेपणाचा जो क्रमसंबंध आहे मुलांनो तो ठरवता येतो। शिवाय दिलेल्या संख्या किती अंकी आहेत यावरूनही आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। समजा 6 अंकी संख्या आहे आणि एखादी संख्या 7 अंकी असेल तर जी 7 अंकी संख्या आहे ती मोठी ठरणार। शिक्षक मग म्हणाले अगदी बरोबर, ज्या संख्येमध्ये अंक जास्त ती संख्या मोठी। जसे मुलांनो बघा 5705 आणि 15705 या संख्यांमध्ये 15705 ही संख्या मोठी आहे। ही संख्या जी आहे 1570 ही संख्या मोठी आहे कारण ह्या दोन संख्यांमध्ये बघा की ही जी संख्या आहे ही 4 अंकी आहे 1 2 3 4 आणि ही जी संख्या आहे ती 1 2 3 4 5 तर ही 4 अंकी संख्या आहे आणि ही 5 अंकी संख्या आहे म्हणून ही जी संख्या आहे ही मोठी आहे कारण ही 5 अंकी संख्या आहे म्हणून। म्हणजे 15,705 ही संख्या मोठी आहे 5,705 पेक्षा। आणि ही संख्या मोठी असल्यामुळे आपण हे जे चिन्ह आहे हे 15,705 कडे केलेलं आहे। मुलांनो याचे आपण आता काही उदाहरण बघूया आणि उदाहरणाद्वारे तुम्हाला सगळ्यांना स्पष्टच होईल की आपण 6 अंकी आणि 7 अंकी लहान आणि मोठी संख्यांचा जो क्रमसंबंध आहे तो कसा ठरवूया। तर मुलांनो आता आपल्याला आपल्या समोर काही उदाहरणं दिलेली आहेत। त्यातील पहिलं उदाहरण आहे 2274705 दुसरं अंक आहे 1274705 तर ह्यापैकी बघा आपल्याला मोठी संख्या कोणती आहे ते ओळखायचं आहे। तर याच्यामध्ये बघा मुलांनो ही जी संख्या आहे ती 1 2 3 4 5 6 7 अंकी आहे आणि ही 3 4 5 6 7 दोन्ही जे आहेत संख्या त्या 7 अंकीच आहेत। परंतु इथे बघा शेवटचा हा जो नंबर आहे हा पण सारखा एकक दशक शतक स्थानी हे नंबर सारखे आहेत। त्याच्या नंतर जे हजार स्थानी आहेत ते सुद्धा 74 इथे पण 74
हे सारखे आहेत. मग आपण लक्षस्थानी बघायचं, इथे 22 आहेत आणि इथे आहे मुलांनो 12. तर बघा 12 ही लहान आहे आणि 22 ही संख्या मोठी आहे, म्हणून ह्या दोघांपैकी ही जी संख्या आहे ती मोठी होईल. मुलांनो तुम्हाला लक्षातच आलेलं असेल आपण क्रमसंबंध कसा ठरवलेला आहे. जेव्हा एकक, दशक, शतक स्थानी ह्या सारख्या होत्या, हजार स्थानी पण हे सारखे होते, तर आपण लक्षस्थानी ची संख्या मध्ये कंपॅरिझन केलेलं आहे आणि तिथे बघा इथे 22 आहे आणि 12 आहे. तर 22 ही जी संख्या आहे ती मोठी असल्यामुळे आपण हे चिन्ह इकडे करूया आणि याला आपण वाचूया कसं, 22,74,705. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया, 3533,302 आणि दुसरी संख्या आहे 3532,302. तर यामध्ये बघा, यामध्ये सुद्धा आता लक्षस्थानी जी संख्या आहे ती सारखी आहे. दोन्ही जे अंक आहेत ते 1 2 3 4 5 6 7 ही पण 7 अंकी संख्या आहे आणि ही सुद्धा 7 अंकी संख्या आहे मुलांनो. तर याच्यामध्ये बघूया, बघा हे लक्षस्थानी इथेही 35 आहे आणि इथे पण 35 आहे. तसंच एकक, दशक, शतक स्थानी सुद्धा ही सेम व्हॅल्यू आहे 302 302. मग आता आपण अशा वेळेस काय करायचं मुलांनो, आपण आता हजार स्थानी, दशहजार स्थानी बघूया. तर इथे दशहजार स्थानी 33 आहे आणि इथे दशहजार स्थानी 32 आहे. तर 33 ही संख्या मोठी असल्यामुळे ही जी संख्या आहे ती मोठी राहणार, म्हणून 35,33,302 म्हणून हे चिन्ह आपण इकडे केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघूया मुलांनो. तिसरं उदाहरण 99,999 म्हणजे 99,999 ही पहिली व्हॅल्यू आहे. दुसरी किंमत दिलेली आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 9,99,999. आता दोन्हीमधून आपल्याला बघा समजूनच येते, कारण ही 5 अंकी संख्या आहे आणि मुलांनो ही किती अंकी संख्या आहे, 1 2 3 4 5 6 ही 6 अंकी संख्या आहे. तर 5 आणि 6 मध्ये आपण बघितलं तर ही 6 अंकी संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे हा चिन्ह इकडे राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया उदाहरण चौथं. चौथ्यामध्ये बघा पुन्हा आपल्याला बघायचं आहे मुलांनो, ही किती अंकी संख्या आहे आपण पहिले ते बघूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि दुसरी संख्या बघूया 1 2 3 4 5 6 7 दोन्ही 7 अंकी संख्या आहेत. पण याच्यामध्ये बघा मुलांनो आपल्याला आता ठरवायचं आहे, तर याच्यामध्ये ही जी संख्या आहे, कारण इथे बघा एकक, दशक, शतक स्थानी बघितलं तर इथे 483 आहे आणि इथे 590. पण आपण बघूया कशाला, जेव्हा ह्या संख्येतलं नाही समजलं तर आपण हजार स्थानची जी संख्या आहे ती बघतो. तर हजार स्थानी बघा काय आहे, हजार स्थानी इथे 15 आहे, इथे 30 आहे आणि लक्ष स्थानी इथे 53 आहे आणि इथे आहे 17. तर ह्या दोघांमध्ये आपण बघितलं तर 53 हा मोठा असल्यामुळे आपली ही संख्या मोठी आहे, म्हणजे 53,15,483 ही संख्या मोठी आहे. आता आपण शेवटचं 5वं उदाहरण बघूया विद्यार्थ्यांनो. तिथे ही 5 अंकी संख्या आहे आणि ही सुद्धा 5 अंकी संख्या आहे आणि याचं जे हजार स्थान आहे इथे 54 आहे, इथे 54 आहे. हे दोन्ही सारखं असल्यामुळे आपण एकक, दशक, शतक स्थानी बघूया. एककची पण संख्या सारखी आहे, दशकची पण सारखी आहे आणि शतक स्थानी इथे मुलांनो 9 आहे आणि इथे 8 दिलेला आहे. तर 9 ही संख्या मोठी असल्यामुळे ही जी संख्या आहे ती मोठी राहणार आहे, म्हणजे 54,907 ही संख्या मोठी आहे. आता मुलांनो आपण 6 अंकी आणि 7 अंकी संख्यांचा क्रमसंबंध बघितलेला आहे. तर आता आपण पुढच्या घटकमध्ये बघूया कोटींची ओळख. तर याच्यामध्ये बघा मुलांनो कोटीची ओळखमध्ये आपल्याला बघायचं आहे की ही जी संख्या दिलेली आहे 99,99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. म्हणजे ही जी मुलांनो 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. तर समजा ह्या संख्येमध्ये आपण एक ॲड केलं, एक हे ॲड केल्यावर किंवा एक हा अंक मिळवला तर आपल्याला जी संख्या मिळते त्याला आपण ती सर्वात लहानातली लहान 8 अंकी संख्या मिळते
आणि ह्या संख्येचं वाचन करताना आपण याला कसं वाचूया बघा मुलांनो. एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी. तर ही जी सर्वात लहान 8 अंकी संख्या जी म्हणते तर याला आपण कोटी म्हणतो. तर म्हणून ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान 8 अंकी संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान निर्माण केलेलं आहे त्याला आपण कोटी म्हणतो. त्याला कोटीचं स्थान म्हणतो. म्हणजे मुलांना आपण आतापर्यंत जे शिकलो होतो तर त्याच्यामध्ये हे शिकलो होतो आपण की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000 आणि 10,00,000 मध्ये 1 मिळवला तर ही 8 अंकी संख्या बनलेली आहे. आणि याला पुन्हा एकदा लक्षात घ्या मुलांनो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी. म्हणजे 1 मिळवल्यावर जी संख्या 99,99,999 मध्ये 1 मिळवल्यावर जी संख्या निर्माण झाली त्याला आपण 1 कोटी म्हणतो. आणि 1 कोटी म्हणजे ही 8 अंकी सगळ्यात सर्वात लहानातली लहान संख्या आहे. आणि आपल्याला ही कोटीची संख्या समजून घेण्यासाठी आपल्याला काय ही सारणी दिलेली आहे. आपण सारणीद्वारे समजून घेऊया. तर मुलांनो आता आपण ह्या सारणीद्वारे समजूया. बघा इथे 3 कॉलम केलेले आहे. पहिल्या ठिकाणी संख्या सांगितलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी त्याचं वाचन केलेलं आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये सांगितलेले आहे की त्या किमतीसमोर शून्यांची किती शून्य येतात, शून्यांची किती संख्या आहे ते बघूया. तर पहिलं आहे 1. आपण याला वाचन करूया 1 आणि याच्यासमोर एकही शून्याची संख्या नसते. दुसरं आहे 10. याचं वाचन करताना आपण याला 10 वाचतो आणि याच्यासमोर शून्याची संख्या 1 आहे. तिसरं आहे 100 आणि याला आपण वाचन करताना 100 वाचतो आणि याच्यासमोर शून्याची जी संख्या आहे ती विद्यार्थ्यांना 2 आहे. चौथं बघा इथे 1000 याला आपण 1000 वाचतो आणि याच्यासमोर शून्यांची किंमत ही 3 आहे. त्याच्यानंतर 10,000 याला आपण 10,000 वाचतो. त्याच्यानंतर आहे 100,000 याचं वाचन करताना याला आपण लक्ष म्हणतो आणि याच्यासमोर जी शून्यांची संख्या आहे ती 5 आहे. नंतर मुलांनो बघा संख्या आहे 1,00,00,00,00 याला आपण दशलक्ष वाचतो आणि याच्यासमोर जी संख्या आहे शून्यांची ती 6 येते. म्हणजे आपण समजा शून्यांचे किती आकडे येतात हे लक्षात ठेवलं, कितीदा शून्य येतो तर आपण त्याच्यावरून संख्या आपण इझिली ओळखू शकतो. म्हणजेच समजा दशलक्ष आहे तर त्याच्यासमोर 6 शून्य येतील. त्याच्यानंतर बघा 1,00,00,00,00 याचं वाचन करताना आपण याला दशलक्ष वाचूया आणि दशलक्षच्या समोर शून्यांची संख्या किती आहे मुलांनो 6 आहे. त्याच्यानंतर आहे 1,00,00,00,00 याचं वाचन आपण कोटी करतो आणि कोटीच्या समोर शून्यांची संख्या जी आहे ती 7 आहे. नेक्स्ट 1,000,000,000 याचं वाचन आपण दशकोटी करतो आणि याच्या समोर जी शून्यांची संख्या आहे ती 8 आहे. आणि लास्ट मध्ये 1,000,000,000 याचं वाचन आपण अब्ज करतो आणि याच्या समोर जी शून्यांची संख्या आहे ती 9 आहे. तर ह्या कोणत्याही संख्येच्या समोर शून्यांची किती संख्या याच्यावरून आपण कोणतीही संख्या ओळखू शकतो. तर याचं वाचन करताना आपण बघा 8,45,12,706. पुन्हा एकदा बघा 8,45,12,706. दुसरी संख्या आहे 561,63,589. तर ह्या संख्येचे वाचन करताना आपण ही कोटीचीच आहे म्हणून 5,61,63,589. थर्ड आहे 609,04,034. ह्या संख्येचे वाचन करताना आपण बघा कोटी स्थानी 6 आहे.
दशलक्ष स्थानी 9 लिहिलेलं आहे, हजार स्थानी 4 आहे आणि इथे एकक आणि दशक स्थानी 34 लिहिलेलं आहे. तर याला वाचताना कसं वाचूया आपण? 6,9,04,034. 6,09,04,034 असं याला वाचूया. तर मुलांनो, सारांश बघूया. आपण हे जे प्रकरण दुसरे संख्याज्ञान शिकलेलो आहे, याच्यामध्ये आपण प्रस्तुत पाठामध्ये 6 अंकी 7 अंकी संख्यांची ओळख आणि संख्यांचे विस्तारित रूप, स्थानिक किंमत, संख्यांचे क्रमसंबंध आणि कोटीची ओळख हे आपण शिकलेले आहोत. थँक्यू.